हेअर ब्रेकेज आणि हेअर फॉल ह्यामध्ये फरक आहे. फरक का आहे? कारण केस तुमचे मुळापासून तुटणं आणि केस मिड लेंथपासून खाली तुटणं ह्यामध्ये नक्कीच फरक आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल एपिसोड नंबर 8 सीरीज हेअर फॉल. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की या 2 गोष्टींना बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे का? किंवा ह्या दोघांमध्ये काय फरक आहे का? कुठेतरी काय होतं, की आपले जे रूट्स आहेत, त्या रूट्सच्या ना जवळपास कुठेतरी व्हाईट स्पॉट दिसतात आणि तिथून केस तुटतो. त्याला हेअर ब्रेकेज म्हणतात. त्या हेअर ब्रेकेजला तुम्हाला फेस करायचं असेल तर हेअर मास्क मिळतात. हेअर मास्क लावा, केसांना नरिश ठेवा, तरच तुमचे केस तुटायचे कमी येतील. मग हेअर फॉलकडे बोलूया. हेअर फॉलला मुळापासून जे तुटतात केस त्याला हेअर फॉल म्हणू शकता तुम्ही. त्यांना ट्रीट करायचं आहे तर लक्ष द्या स्काल्पवरती. खाण्यापिण्यामध्ये गोष्टी ॲड करा तुमच्या खाण्यामध्ये सुद्धा आतून सुद्धा काही विटॅमिन्स त्यासोबत प्रोटीनची गरज आहे. ते तुम्ही केलं पाहिजे तुमच्या स्काल्पसाठी. त्याचसोबत स्काल्पला जास्त ड्राय ठेवायचं नाही. खूप क्रेज असते माणसांची, की केसांमधून तेल काढून टाकायचं. मग ते मुलं असू देत, मुली असू देत, कोण पण असू देत. केस जास्त तेलकट वाटतात तर स्काल्पमधनं तेल काढायसाठी भरगच्च शॅम्पू वापरतो आपण. ही चुकी करू नका. त्यामुळे तुमचा स्काल्प एकदम ड्राय होणार आणि त्या ड्राय झालेल्या स्काल्पमधून केस पटपट तुटून पडणार. इन्स्टेड ऑफ दॅट तुमच्या केसांमध्ये थोडंसं तरी तेल तुम्ही ठेवलंच पाहिजे. तरच तुमचा स्काल्प नरिश्ड राहील आणि तुमचे केस मुळापासून तुटणार नाही.